श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा यांचा पूर्ण जीवन प्रवास मी आपल्यासमोर मांडत आहे। तरी तो पूर्णपणे शांत चित्ताने ऐका व बाळूमामांची भक्ती करा, सेवा करा, त्याचे पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। तर ऐकूया धनगर समाजाला आध्यात्मिक जगतामध्ये स्वतःची ओळख मिळवून देणाऱ्या संत सेठ बाळूमामाविषयीचा हा लेख। परमेश्वर तत्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरूपात प्रगट होईल हे सांगता येत नाही। घरच्या बकऱ्या मेंढ्या जंगलात चारणारा हा धनगर समाजातील लहानगा पोर अंगभूत कर्तृत्वाने आणि देवत्वाने पुढे मोठा होऊन जगाचा प्रतिपाळ करतो। केवळ एका हाकार्याने बकऱ्यांचा कळप मार्गी लावणारा हा अलौकिक मुलगा पुढे विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणून सोडतो। हे जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि म्हटलंच तर हे समजण्या उमगण्याच्याही पलीकडलं आहे। दिनांक 3 ऑक्टोबर 1892 रोजी बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या आडवळणी असलेल्या खेडेगावात परमेश्वराची चिमुकली पावले अवतरली आणि मायाप्पा सुंदरया उभयता पती पत्नीचे अवघे आयुष्य समृद्ध झाले। सध्याच्या कागल निप्पाणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आप्पाचीवाडी येथे या खेडेगावातील सुंदरा हिला बालपणापासून पंढरीच्या विठुरायाची ओढ होती। तिच्या घरचे वातावरण आध्यात्मिक असल्याने सुंदरा नित्यनेमाने एकादशीचे व्रत करीत असे आणि विठ्ठल भजनात दंग राहत असे। पुढे सुंदराचा विवाह मायाप्पासोबत झाला। धनगर कुटुंबात सून म्हणून दाखल झालेली सुंदरा लवकरच संसाराच्या रीतीभातीमध्ये रुळली आणि भैरू, बाळू आणि भीमाप्पा या 3 लेकरांना जन्मास घालून तिच्या संसाराचा पूर्णत्वही झाली। थोरला आणि धाकला लेक 4 जाऊगासारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याचा विचित्र वर्तनाने अवतीभोवतीच्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असे। माता पिता भावंडे गणगोत्र सवंगड्यानं ग्रामस्थापासून झटकून असलेला, कुणाच्या आल्या गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा बाळू घरच्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठीही चिंतेचा विषय बनला। आपला मुलगा इतर मुलासारखा वागावा, इतर मुलासारखा राहावा यासाठी मायाप्पाने त्यास गावातील चंदूलाल शेठजी जैन याच्याकडे नोकरीस ठेवले। शेठजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चारावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले होते। बाळू त्यांचे काम व्यवस्थित करीत। अनेकदा बाबळीच्या पसरलेल्या झाडांची गादी करून त्यावर झोपत असे। बाबळीच्याच काटेरी जाळीवर कुंपणाला तो कुशाल टेकून बसत असे आणि इथेच नव्हे तर त्यावर आरामात बसून ही माझी खुर्ची आहे असे सांगत असे। तेथून कुणी दमदाटी करून उठवल्यास जवळच्याच एखाद्या झाडावर चढून उंच ठिकाणी बसत आणि हे माझे शिखर आहे असे सांगत असे। बाळूमधील ऐश्वरी वंशाची जाणीव त्याला स्वतःला जरी पुरेपूर असली तरी इतर कुणाला असणे निव्वळ अशक्य होते। कधी कधी मनस्वी बाळू अनकालीन वर्तन करीत स्वतःवर असुडाचे फटकारे मारणे, प्रसंगी मातीचा बोखणा तोंडात सारणे, तर कधी अल्लड खेळकर गमत्या स्वभावाने बग्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे। यामुळे हे एक्कलकोंडे मनस्वी पोर गावकऱ्यांसाठी एकाच वेळी चेष्टेचा आणि कौतुकाचा विषय होता। चंदूलाल शेठजींच्या गोट्यातील एका कोपऱ्यामध्ये बाळू निवांत पडून राहत असे। शेठजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे। एकदा सहजच गोट्यामध्ये गेलेल्या शेठजीच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले। कुतूहलाने ती थाळी तिच्याकडून उचलली तेव्हा थाळीच्या मध्यभागी पडलेल्या भोकातून तिला थाळीच्या पलीकडे तिच्या बस्तीचे म्हणजे जैन मंदिराचे दर्शन घडले। त्यानंतर अनेकदा तिला बाळूमधील अलौकिकत्वाची जाणीव झाली। तो केवळ धनगराचा पोर नसून
त्याच्यात देवत्वाचा अंश असल्याची नोंद त्या जाणत्या स्त्रीने मात्र घेतली आणि इथूनच हळूहळू बाळूचे खरे रूप लोकांसमोर येत राहिले. दरम्यान मायाप्पा आणि सत्यवा यांनी बाळूचे लग्न लावून दिले. बाळू वरवर संसारात रमला असला तरी त्याच्या अंतर्मनाचे गुज काहीतरी वेगळे सांगत होते. याचे कारण आता बाळूचा प्रवास बाळूमामा होण्यापर्यंतची वेळ नजीक येऊन ठेपली होती. योग्य त्या वेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांच्या चरणकमलांचे दर्शन घडले आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अतर्क्य अवधूत स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. बाळूमामांची गुरु परंपरा श्री गुरुदत्त, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामीनारायण महाराज, श्री मौने महाराज पाटगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती. श्री गुरुचा अनुग्रह लाभल्यावर बाळूमामांचे आध्यात्मिक जीवन विलक्षण तेजाने झळाळून उठले. इथून पुढे अनेक वर्षे श्री गुरुशिष्यांची जोडी सर्वत्र संचार करीत होती. दिवस रात्र भजनामध्ये रममाण होणे, विविध तीर्थक्षेत्री भेट देणे, अन्नदान करून भोजनाच्या पंक्ती उठवणे, दर्शनतीर्थी त्यांच्या अडचणीवर मार्गदर्शन करणे, नाम जपाचा महिमा सर्व दूर पसरविणे याकडे बाळूमामांचा कल वाढता झाला. भोळ्या बाबड्या भक्तांमधील अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरेमागील अवैज्ञानिक दृष्टिकोन यावर बाळूमामा जोरदार प्रहार करीत. सामाजिक दंभाविषयी त्यांना विलक्षण तिटकार होता. दरम्यान बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचक्रोशीतील गावापासून दूर अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले. बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक चमत्कारामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. कित्येकांचे आयुष्य भरास आले. कित्येकांच्या भौतिक समस्या निमल्या. मात्र जे काही घडत आहे ते सारे विधिलिखित आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत असे बाळूमामा सांगत असत. त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्याचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चांबडी चप्पल, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचीपुरी देहसृष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अगदी सहज बोलत, तर खेडूत मंडळीशी खेडवळ भाषेत बोलत असत. नीटनेटकी राहणी, गमतीशीर बोलणे, भजन कीर्तनाची आवड ही विशेष ओळख असलेले बाळूमामा प्रत्येकालाच आपलेसे वाटत. त्यांना वाचासिद्धी आणि योगसिद्धी वश होती. बाळूमामांनी त्यांच्यातील देवत्व कधी उघड केले नाही. बाह्य वर्तनावरून त्यांच्यातील सिद्ध पुरुषांचा अंदाज बांधणे कठीण जात असे. माणसाने माणसासारखे वागावे ही त्यांची शिकवण होती. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक माणसामध्ये रुजविणारे संत श्रेष्ठ बाळूमामा 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे देह विसर्जित करते झाले. असे आहे बाळूमामांच्या जीवनातील पूर्ण जीवन प्रवास. बोला बोला संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भले.